पुणे आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद होण्याच्या मार्गावर आहे। सकाळी 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आता बंद होणार आहे। या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। आकाशवाणी केंद्राबाहेर मनसे आता आंदोलन करणार आहे। पुणेकरांच्या लाडक्या आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्त विभागच आता बंद होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे सकाळी 7:10 बातम्या आता पुण्याहून प्रसारित न होता मुंबईहून प्रसारित होणार आहेत। विविध भारतीच्या पुणे केंद्रावरील 2 मिनिटांची बातमीपत्रही बंद होणार आहेत। केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाईटवर मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका आदेशानुसार पुण्याच्या प्रादेशिक वृत्त विभागातील उपसंचालक आणि वृत्त संपादक ही दोन्ही पदं अनुक्रमे श्रीनगर आणि कोलकात्याला हलवण्यात येणार आहेत। दरम्यान आकाशवाणीच्या या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। पुण्यातील आकाशवाणी केंद्राबाहेर मनसे आंदोलन करणार आहेत। आपल्यासोबत आहेत अजय शिंदे, मनसेचे शहराध्यक्ष। अजय शिंदे, मनसे आक्रमक झाले, साहजिकच कारणही तसं आहे, कारण पुणे आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्त विभाग हा बंद होण्याच्या मार्गावर आहे। कशा प्रकारे तुम्ही आंदोलन करणार आहात? सर, आमचं आंदोलन 1:30 वाजता सुरू होत आहे आणि केंद्र सरकारचा एकंदर मराठीच्या भाषेला असलेला विरोध, पुणे शहराच्या एकंदर सर्वच प्रकारच्या साह्याला असलेला विरोध यामुळे आणखीन स्पष्टपणे दिसतोय। केंद्र सरकारकडून पुणे शहराला होत असलेला दुजाभाव पण या ठिकाणी स्पष्टपणे दिसतोय। ज्या वेळेला पुण्यासारखं महत्वाचं मराठी माध्यमातून चालणारं केंद्र सरकारने बंद केलं, त्याच वेळेला उपकेंद्र असणारं नागपूर त्यांनी सुरूच ठेवलं आणि ह्या सगळ्याचा कारभार पश्चिम बंगाल आणि काश्मीर या ठिकाणावरनं चालणार आहे। हे सगळंच गंभीर आहे आणि म्हणूनच आम्ही त्या सगळ्याचा विरोध करायच्यासाठी आज 1:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या केंद्राच्या बाहेर आंदोलन करणार आहोत। पुणे शहरातील खासदार काय करतात हा खरा प्रश्न आहे। या सगळ्याच्या संदर्भात केंद्र सरकार कोणतीही चर्चा करत नाही, तडकाफडकी हुकुमशाही पद्धतीने निर्णय घेतं आणि ते निर्णय लादण्याचा प्रयत्न करतं। असं जर कोणी लादण्याचा प्रयत्न करत असेल आणि मराठी भाषेवरती जर आक्रमण होणार असेल तर त्याला मनसेच्या पद्धतीने उत्तर देणार। केंद्र सरकार जर निर्णय लादण्याचा प्रयत्न असेल तर मनसे स्टाईलने उत्तर झालं नाही असं म्हणतायत अजय शिंदे, शहराध्यक्ष मनसेचे पुण्याचे। आपल्यासोबत आहेत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक डॉक्टर समीरण वाळवेकर। समीरण सर, पुणे आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद होण्याच्या मार्गावर आहे। हो, मी या संदर्भातली माहिती घेतली आणि अनिकेत, मला मुद्दाम या विषयाची माहिती घ्यावीशी वाटली। याचं कारण या वृत्त विभागात मी 1983 पासून पुढे 3 वर्ष बातम्या वाचलेल्या आहेत। प्रादेशिक बातम्यांचं महत्व हे त्या राज्याकरता काय असतं हे मी पूर्णपणे जाणतो आणि नुसत्या बातम्या वाचलेल्या नाहीत, ते या भारतीय माहिती सेवेमध्ये मी 10 ते 11 वर्ष स्वतः सेवा दिलेली आहे इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसचा ऑफिसर म्हणून। 2 गोष्टींची मी आता खात्री करून घेतली। एक तर mib.nic.in या मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगच्या वेबसाईटवर कालच एक ऑर्डर प्लेस झालेली आहे। पॉलिसी डिसिजन असा घेतलेला दिसतो आहे की जी नवीन राज्य झालेली आहेत, उत्तरांचल असेल, छत्तीसगड असेल किंवा इतर असतील, या राज्यांकडे द्यायला मॅनपॉवर कमी पडतीये या माहिती प्रसारण मंत्रालयाकडे। त्यामुळे त्यांनी या सगळ्या त्यांच्या ज्या 12 विंग्स आहेत मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगच्या, ज्याच्यामध्ये ऑल इंडिया रेडिओ आहे, दूरदर्शन आहे, DAVP आहे, फील्ड पब्लिसिटी आहे, फिल्म्स डिव्हिजन आहे, दूरदर्शन न्यूज आहे, ह्या सगळ्या न्यूज ज्या आहेत त्या प्रत्येकामधून अधिकारी काढून त्यांना त्या स्टेटला ट्रान्सफर करायला लागतात। आणि उदाहरणार्थ सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद ही 4 बुलेटिन्स प्रादेशिक स्वरूपामध्ये व्हायची, त्यातली त्यांनी फक्त मुंबई आणि औरंगाबाद ही 2च बुलेटिन्स चालू ठेवायची ठरवलं होतं। पण नागपूर ही उपराजधानी असल्यामुळे नागपूर सुद्धा चालू ठेवायचं ठरवलंय आणि परिणामतः पुण्यातलं बुलेटिन हे प्रादेशिक विभागाचं बंद करण्याचा निर्णय झालेला आहे। आता असाच निर्णय त्यांनी भारतात सर्व ठिकाणी राबवलाय, त्यामुळे हा अन्याय फक्त पुण्यावर झालाय असं म्हणणं आहे तितकंसं योग्य, संयुक्तिक आणि लॉजिकल होणार नाही। याचं कारण असं की UP मध्ये सुद्धा त्यांनी लखनौ चालू ठेवलेले, अलाहाबाद बंद करायचा निर्णय घेतलाय, MP मध्ये भोपाळ चालू ठेवलेलं आहे, इंदोर बंद करायचा निर्णय घेतलेला आहे, कर्नाटकामध्ये बंगलोर चालू ठेवलंय, धारवाड बंद करायचा निर्णय घेतलाय। याचा अर्थ त्या स्टेटचं कॅपिटल असलेलं जे त्या लँग्वेज मधलं बुलेटिन आहे ते चालू ठेवणार आहेत, पण सेकंडरी बुलेटिन ते बंद ठेवतात कारण त्यांच्याकडे मॅनपॉवर कमी आहे। आता जसं मनसेच्या नेत्यांनी आणि प्रतिनिधींनी सांगितलं तसं स्थानिक खासदारांनी जर याबद्दल आवाज उठवला तरच कदाचित ते थांबण्याची शक्यता आहे। याचं कारण असं की त्या राज्यामधल्या विविध जनतेला आपल्या भागातल्या प्रादेशिक वृत्तामध्ये खूप इंटरेस्ट असतो, त्याची त्यांना गरज असते आणि केवळ बातम्या म्हणून नाही तर शेतीविषयक, हवामान विषयक किंवा इतर आसपासच्या गोष्टींच्या विषयी सामाजिक असं नॉलेज त्यांना त्यातून मिळत असतं आणि ही आकाशवाणीची परंपरा राहिलेली आहे की प्रादेशिक वृत्त विभाग हा माणसांना नॉलेज मधून सशक्त करतो। आता केवळ असं झालेलं आहे की या ऑर्डर्समुळे पुण्यातली PIB म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आणि आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्त विभाग इथले जे अधिकारी आहेत
त्यांच्या पहिल्यांदा ट्रान्सफर ऑर्डर्स आलेल्या हो. आहेत. हा विभाग बंद करण्याची ऑर्डर आलेली नाहीये. या ट्रान्सफर ऑर्डर्सचा अर्थ असा की रिअलोकेशन ऑफ पोस्ट ज्याला म्हणतात, म्हणजे त्या खात्यामधल्या मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन मधल्या पोस्टचं रिअलोकेशन करून त्यांच्या बदल्या दुसरीकडे झाल्यात. उदाहरणार्थ फिल्म्स डिव्हिजनचे आणि पुण्यातल्या आर्काइव्हचे जे डायरेक्टर होते प्रशांत पाठराबे, त्यांची बदली पुण्याहून आता दिल्ली पीआयबीला झालेली आहे. त्यामुळे पुणे पीआयबीला आता अधिकारीच उरलेला नाही. काही काळातच प्रादेशिक वृत्त विभागाचे पुण्यातले अधिकारी जे आहेत नितीन केळकर, त्यांच्या सुद्धा बदलीची ऑर्डर येण्याची शक्यता आहे, कारण त्यांची पोस्ट रिअलोकेट झाल्याची कालच्या ऑर्डरमध्ये उल्लेख आहे. याचा अर्थ ग्रॅज्युअली या सगळ्या प्रोसेसला पूर्ण व्हायला आता 10 ते 15 दिवसाचा फक्त अवधी उरलेला आहे. मला असं वाटतं आपल्या सगळ्या सामाजिक संघटना आणि राज्यकर्ते यांना उशिरा जाग आलेली आहे. हा इश्यू आधीपासून चालू होता. सेशन पार्लमेंटचं सुरू होण्यामध्ये हा विषय जर उठवला गेला असता आणि प्रादेशिक वृत्त विभागात आम्हाला हवे आहेत सगळ्यांना असं जर सांगितलं गेलं असतं तर कदाचित या विषयाला वेग आला असता आणि त्याविषयीचा निर्णय घेतला गेला असता. पण ठीक आहे, अजूनही उशीर झालेला नाही असं मला वाटतं. जे आंदोलन मनसेने हातात घेतलेलं आहे तसं बाकीच्या खासदारांनी अक्रॉस द पार्टी बॉर्डर जर जाऊन याविषयी आवाज उठवला, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे काही रिप्रेझेंटेशन दिलं किंवा काही प्रश्न विचारले पार्लमेंटरी लेव्हलला, तर हा निर्णय कदाचित बदलला जाऊ शकतो. पण आकाशवाणीचे प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणं हे जनतेला आवडलेलं नाही. तसे ते बंद होऊ नयेत याच्याकरता लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. नक्की. धन्यवाद समीर सर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर आकाशवाणीचे प्रादेशिक विभाग बंद होणं हे जनतेला आवडलेलं नाही आणि त्याबाबत आता रोष व्यक्त केला जातोय. आत्ताच मनसेने सांगितलं की आम्ही या विरोधात आंदोलन करणार आहोत, कारण सकाळी 7:10 बातम्या आता पुण्यावरनं प्रसारित होणार नाहीयेत, त्या मुंबईवरनं प्रसारित होणार आहेत आणि विविध भारतीच्या पुणे केंद्रावरील 2 मिनिटांची बातमीपत्र ही बंद होणार आहेत. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाईटवर मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका आदेशानुसार पुण्याच्या प्रादेशिक वृत्त विभागातील उपसंचालक आणि वृत्त संपादक ही दोन्ही पदं अनुक्रमे श्रीनगर आणि कोलकात्याला हलवण्यात येणार आहेत. त्यांची ट्रान्सफर झाली. दरम्यान आकाशवाणीच्या निर्णयाविरोधात मनसे आता आक्रमक झाले आहे. थोड्याच वेळात मनसे याविरोधात आंदोलन करणार आहे.